जालना जिल्ह्यामध्ये जरांगे फॅक्टर कितपत चाललं? म्हणजे सरळ सरळ म्हणायचं म्हणलं तर मनोज पाटील जरांगे यांचा जालना जिल्ह्याच्या निवडणुकीवरती 2024च्या लोकसभा निवडणुकीवरती कितपत परिणाम पडू शकतो? म्हणजे राजकीय नेत्यांना किती मोठा फटका याचा बसू शकतो? संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आंतरवली सारटी हे गाव म्हणजेच की मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू मानलं जाणार महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यातील केंद्रबिंदू मानलं जाणार आंतरवली सारटी हे गाव आहे आणि तेथून म्हणजे खास करून मराठा आंदोलनाची सुरुवात मनोजदादा जरांगे यांनी केलेली होती. तर मित्रांनो, मनोजदादांनी ज्यावेळेस आंतरवली सारटीतून सुरुवात केलेली होती, लाठीचार्ज झालेला होता, तर त्या काळी म्हणजेच पूर्ण जालना जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्या चर्चा रंगात असायच्या की आता म्हणजेच जे खास करून जे मराठा नेता आहे, मराठा राजकीय नेता आणि जे राजकीय नेता यांना याची जागा आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच दाखवून देऊ, असं बऱ्याच काही चर्चासत्र मागील 6 महिन्यापासून ते आताच्या काळापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये घडत होतं. तर नेमकं याचा काय परिणाम निवडणुकीवरती होऊ शकतो, कितपत निवडणुकीवरती याचा परिणाम होऊ शकतो महाराष्ट्राचा किंवा आपला खास करून जालना जिल्ह्यामध्ये? तर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये आता मुख्य म्हणजे 3 लोकांनी निवडणूक लढलेली. त्याच्यापैकी पहिले नेते म्हणजे जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार रावसाहेब पटेल दानवे यांनी बीजेपीकडून लोकसभा जालना 2ची निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यापैकी दुसरा म्हणजे खास करून गेवराई पायगावचे व्हायरल सरपंच अपक्षमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला होता मंगेश पाटील साबळे यांनी. तर मंगेश पाटील साबळे यांनी अपक्षमधून त्यांची निवडणूक लढवलेली, खूप बऱ्यापैकी पाठिंबा दिल्याचं लोकांनी सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी तिसरा नेता म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळे यांनी काँग्रेसकडून म्हणजेच की 2024ची लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. तर मित्रांनो, आता जरांगे फॅक्टरचा कितपत राजकीय नेत्यांवरती पाठिंबा म्हणजेच परिणाम होऊ शकतो याच्या संदर्भातील आपण थोडक्यात माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण मित्रांनो आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एकूण टोटल किती लोकसभा विधानसभा मतदारसंघ याची आपण माहिती घेऊया. तर आपल्या जालना जिल्ह्यात एकूण टोटल 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यापैकी बदनापूर, तसेच सिल्लोड, फुलंब्री, पैठण, जालना, भोकरदन, तर एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे. तर मित्रांनो, त्याच्यापैकी 68.14% सिल्लोड मतदारसंघामध्ये एवढं मतदान झालेले, त्यापैकी म्हणजे 67.83% फुलंब्री मतदारसंघात एवढं मतदान झालेलं आहे. त्याच्यापैकी 70.42% पैठण मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे पैठणमध्ये सर्वात जास्त मतदान झाल्याची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे. त्याच्यापैकी बदनापूरमध्ये 71.31%, तसंच जालनामध्ये 60% आणि राहिला म्हणजे भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये 72.50%. तर मित्रांनो, ही बोल व्हिडिओची एक म्हणजे बोल व्हिडिओ चॅनलवरून घेतलेली माहिती मित्रांनो. बोल व्हिडिओवाल्यांनी म्हणजे याचा एक अंदाज सरासरी काढलेला आहे आणि त्यांचा अंदाज मला तरी वाटतं बऱ्यापैकी 90% खरा असतो. तर मित्रांनो, याचा आता जरांगे फॅक्टर म्हणजे कुठं कोणत्या भागामध्ये याचा जरांगे फॅक्टरचा फटका राजकीय नेत्यांना म्हणजे जालना जिल्ह्याचे विद्यमान खासदार रावसाहेब पटेल दानवे यांना बसू शकतो, याच्या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम म्हणायचं म्हणलं तर फुलंब्री पैठण हा मतदारसंघ तर मित्रांनो डॉक्टर कल्याण काळे यांचं म्हणजेच होम ग्राउंड म्हणलं जातं. आणि त्याच्यापैकी म्हणले तर सरपंच मंगेश साबळे यांचं पण गाव म्हणजे फुलंब्री मतदारसंघातच मिळतं. त्याच्यामुळे काही ना काही सरपंच मंगेश साबळे यांचे म्हणजेच यांना जास्त मतदान पडण्याची संभावना तिकडे देण्याची म्हणजे लोकांकडून भेटू लागली. म्हणजे जास्तीत जास्त चर्चा सरपंच मंगेश साबळे तसेच डॉक्टर कल्याण काळे यांची पैठण, फुलंब्री तसेच बदनापूर या मतदारसंघामध्ये सध्याच्या स्थितीला आपल्या पाहून येते आणि झालेली पण आहे. त्याच्यापैकी जर काही विचार केला असता भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचा आणि सिल्लोड याचा, तर सिल्लोड तर म्हणजे अब्दुल सत्तार यांचं म्हणजे होम ग्राउंड मानले जाते आणि अब्दुल सत्तारांनी सरळ जे की रावसाहेब पटेल दानवे यांना पुरेपूर पाठिंबा दिलेला आहे. परंतु अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पण बऱ्याच लोकांनी म्हणजे तिथले काही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ प्रसारित झालेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की तरी अब्दुल सत्तारांनी आम्हाला सांगितलेलं आहे तरी पण आम्ही त्यांच्या म्हणल्यावर आम्ही म्हणजेच रावसाहेब पटेल दानवे यांना साथ देणार, असे काही व्हिडिओज मागील काही काळामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाले. परंतु भोकरदन जाफराबाद हे मतदारसंघ आहे की रावसाहेब पटेल दानवे यांचं होम ग्राउंड मानले जाणार आहे. तर मित्रांनो, भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब पटेल दानवे यांचा मुलगा म्हणजेच संतोष पटेल दानवे हे सध्याची स्थितीला रनिंग खासदार आहे, सॉरी मित्रांनो रनिंग आमदार आहे. तर त्याच्यामुळे काही ना काही रावसाहेब पटेल दानवे यांना भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून चांगली लीड येऊ शकते असाही लोकांमध्ये काही जनतेमध्ये कोल आहे. परंतु जर कधी सरळ विचार केला असता होम म्हणजेच ग्राउंडवरती तर बरेच काही असले पण व्हिडिओज सोशल मीडियावरती आता सध्याच्या स्थितीला व्हायरल होऊ लागले. कारण की रावसाहेब पटेल दानवे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला म्हणजेच की सरळ मनोज पाटील जरांगे यांना म्हणजेच आंदोलनाला विरोध केला होता असले काही म्हणजे लोकांमध्ये मागील काही काळामध्ये आणि आता पण सध्या पण चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे म्हणजेच की जरांगे फॅक्टरमुळे रावसाहेब पटेल दानवे यांना खूप मोठा फटका बसू शकतो असंही लोकांमध्ये आता सध्याच्या स्थितीला वातावरण चालू आहे. आणि तिथलं जास्तीत जास्त भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून पण बऱ्यापैकी डॉक्टर कल्याण काळे तसेच मंगेश साबळे यांना मतदान मिळण्याची संभावना म्हणजेच मिळालेली आहे अशी ती पण माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली मित्रांनो. त्याच्यापैकी विचार केला असता पैठणमधील तर मित्रांनो पैठणमधील मंगेश साबळे जास्त चालले अशी पण माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे जरांगे फॅक्टरचा
विषय म्हणजे विचार केला असता तर मनोज पाटील जरांगे यांच्यामुळे काही ना काही रावसाहेब पाटील दानवे यांना खूप मोठा या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो अशी पण. परंतु मित्रांनो हे एक अंदाज आहे, सरासरी आहे, म्हणजे जे काय रिअल आहे ते म्हणजे 4 जूनलाच कळेल. तर हेच होतं मित्रांनो जरांगे फॅक्टर काय आहे. तर जरांगे फॅक्टर अजून पण बऱ्याच काही भागांमध्ये फटका बसू शकतो, जसं की खास करून बीडमध्ये पंकजाताई मुंडे तसेच बजरंग अप्पा यांच्यामध्ये खूप मोठी म्हणजे तिथं आता घमासाम युद्ध चालू आहे असे म्हणलं जाणार की हरकत नाही. नक्की लवकरच आपण तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे. त्याकरता चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.